मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर आज आपण पाहणार आहोत माजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर आपल्याला एप्रिलचा 11वा हप्ता कधी होणार व लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे सर्व माहिती आपण आजच्या या एपिसोडमध्ये देणार आहोत। आणि आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती देणार आहोत। आणि लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता तर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार व किती जमा होणार हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या कामासाठी 3000 रुपये मिळणार आहेत काय 3000 रुपये मिळणार आहेत काय 2100 रुपये मिळणार आहेत हे तुम्हाला मी सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। आणि तर आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहीण योजनेमध्येच आपल्याला तर सरकारकडून येणार आपल्याला एप्रिलचा हप्ता आपल्याला लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे। आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर तुम्हाला आता एप्रिलच्या महिन्याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे। तर हे अपडेट लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला SD एम्पायरवरती आपल्याला लगेचच आपल्याला एक करायला भेटणार आहे। तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर 3000 रुपये आपल्याला एप्रिलच्या महिन्यामध्ये येणार आहेत। 1500 रुपयाचा असे 2 हप्ते आपल्याला पडणार आहेत व सोबतच 2100 रुपये सुद्धा आपल्याला या महिन्यात भेटणार आहेत। म्हणजेच 3500 रुपये आपल्या टोटल आपल्या अकाउंटवरती पडणार आहेत अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे। तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महाआकांक्षी योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांनी थेट खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येतात। आतापर्यंत एकूण 9 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत। आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। तर हे 3000 रुपये म्हणजेच 9व्या महिन्याचे हप्ते जे येणार आहेत आपल्या खात्यावरती ते 3000 रुपये आपल्याला कधी व केव्हा किती पडणार आहे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण 9 हप्त्यांचे एकूण 13500 रुपये मूल्य। तर मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये 3500 रुपये आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारी फेब्रुवारी मार्च याच्यामध्ये आपल्याला पडलेले आहेत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत। तर आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे आणि हा हप्ता जो आहे तो 3000 रुपयाचा हप्ता आपल्याला देण्यात येणार आहे आणि हा शेवटचा पण असू शकतो कारण ही लाडकी बहीण योजनेअंतर्गतच होणारी सर्वात शेवटची हप्ता किंवा लास्ट हप्ता असेल असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे। आणि ही जी युती आहे महायुती लाडक्या बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मांडली जाणारी हा शेवटचा हप्ता असू शकतो असं काही लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे। फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी आपल्याला महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करून कुटुंबातील महिलांचा निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याचा लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गतच 2.5 कोटीहून अधिक महिलांना थेट लाभ मिळत आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अजून जो लाडकी बहीण योजना आहे त्यांचा 8वा 9वा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेला आहे। तरी पण आता आपल्याला 10व्या महिन्याची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा आपल्याला लवकरच समाप्त होताना दिसत आहे मला, कारण जो लाडक्या बहिणीचा 10वा हप्ता आहे तो लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि हे जर तुम्हाला सर्व नवीन अपडेट जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओवरती कमेंट एक अशी नक्की ठोकून जा की तुम्ही मराठी यूट्यूबर आहात आणि मराठी काय करता असेल तर हे सर्व तुम्हाला सांगण्यासाठी मी हे आहे की तुम्हाला आपल्या चॅनलवरती शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर हे सांगणार आहे मी। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यास सुरुवात झाला आहे। आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे।
म्हणजेच रामनवमी आहे ना, यावर्षी रामनवमी रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमी आहे, त्याच्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिलच्या या कालावधीत पात्र असलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वर्तवण्यात म्हणजेच आपल्याला जी रामनवमी आपण साजरी करतो दरवर्षीप्रमाणे त्याच ह्याच्यामध्ये दिलेले आहे. आणि आता तुम्ही सध्याला बघू शकता की आपल्या स्क्रीनवरती ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शनसुद्धा आपल्याला याच्यावरती स्क्रीनशॉट दाखवलेला आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी. आणि शक्यतो आपल्याला वर्तवण्यात येणार आहे. तुम्हाला सांगण्यात मी खूप आनंद होतो की आपल्याला ती जसा की स्क्रीनशॉट दाखवत आहे आपल्याला 2024, 29, 26, 8, 26, 24 असे आपल्याला 1500, 3000, 1500 रुपये आपल्याला पडण्यात येत आहेत. आणि 29/8/2024 रोजी आपल्याला 3000 रुपये पडायले होते, म्हणजेच आपल्या खात्यावरती जमा झालेले होते. नंतर 26/9/2024 रोजी आपल्याला 1500 रुपये मिळण्यात आले होते. पुन्हा 8 तारखेला आपल्याला 3000 रुपये मिळाले. नंतर 26/12 म्हणजेच 26 डिसेंबर रोजीसुद्धा आपल्याला 1500 रुपये मिळालेले आहेत. आणि 8/10 म्हणजेच 8 ऑक्टोंबर रोजी आपल्याला 3000 रुपये मिळाले. असे 2-2 महिन्याचे पैसे आपल्या खात्यावरती जमा होत आहेत मित्रांनो. तर हे पैसे तुम्ही आपल्या खात्यात घेऊ शकता आणि हे पैसे तुम्हाला भारत सरकारकडून द्यायला लागणार. मित्रांनो, आपल्या बघितल्याप्रमाणेच आपण एप्रिलचा हप्ता कधी पडणार आहे याच्यावरती आपण चर्चा केली होती. मार्च महिना संपायला काही दिवस बाकी आहेत. यातच आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींचा हप्ता एप्रिलचा कधीपर्यंत पडणार आहे. तर तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या SG एम्पायर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.